एक होता परमेश्वरच्या पुढच्या भागात आपण सुरुवात करूया. आधीच्या भागामध्ये आपण बघितलं, की काहीही कारण नसताना आनंद वर्म्यानं कसा हिरूचा बळी घेतला. पुला संतापानं पेटून उठला आणि त्यानं स्वातंत्र्य घोषित केलं. आलेल्या कदंबांच्या सरदारांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. पुढे काय झालं आपण बघूया. पुढचा भाग बदल्याची आग. पुलाच्या अस्तित्वाची दखल आता कदंबांना घ्यावी लागत होती. पुलाने कदंबांच्या भागावर आपलं अधिपत्य गाजवायला सुरुवात केली. दुसरीकडे आपले खबरी बनवासीमध्ये पेरणं चालूच होतं. बनवासीचा एक मोठा कच्चा दुवा पुलाला माहीत झाला होता. पुलानं आता त्याचा वापर करायचं ठरवलं. बनवासीच्या 3 बाजूनं वरदा नदी वाहायची. बनवासीचा जवळजवळ सगळा पाणीपुरवठा या एका नदीवर अवलंबून होता. चौथ्या बाजूला गुदनापूरचा तलाव होता, पण तो थोडा दूर होता. बनवासीमध्ये विहिरी जवळजवळ नव्हत्याच म्हटलं तरी चालेल. इतका पाण्याचा बारमाही पुरवठा असताना विहिरींची गरज नव्हती. नदीमधून पाटांनी आणि मातीच्या नळामधून शहरात पाणी नेलं जायचं. गुदनापूर तलाव आणि बनवासी याच्यामध्ये शेती केली जायची. जमीन सुपीक, पाणी भरपूर. बनवासीला अन्न पाण्याची ददात नव्हती. आणि हाच बनवासीचा कच्चा दुवा होता. पावसाळा उलटत आला होता. कोकणात मोऱ्यांनी उचल खाल्ली होती. कदंबांचं अर्ध सैन्य घेऊन सेनापती वृंदावन तिकडे रवाना झाला. पुलाच्या हेरांनी ताबडतोब बातमी वातापीला रवाना केली. बातमी पुलापर्यंत पोहोचताच पुलानं बनवासीवर हल्ला करायची तयारी सुरू केली. पुलानं आपली सर्व ताकद एका ठिकाणी गोळा केली. वातापीमध्ये माकडं आणि भटकी कुत्री फार. माणसं पाठवून पुलानं शेकडो माकडं आणि कुत्री पकडून आणली. त्यांना पिंजऱ्यात ठेवून स्वारी निघाली. पायदळ आधी पुढे गेलं. ते सुद्धा 3 भागात विभागून 3 वेगवेगळ्या मार्गांनी बनवासीच्या 3 बाजूंना जाऊन पोहोचलं. आणखी विभागून वरदेच्या पलीकडे लहान लहान तुकड्या करून सर्व पायदळ विखुरलं गेलं. त्यांच्याबरोबर पाण्याचे असंख्य रांजण होते. वरदेच्या पाण्यानं रांजण भरून ठेवले गेले. हे रांजण सतत भरलेले ठेवायचे अशी पुलाची सक्त आज्ञा होती. विभागत गेल्यामुळे त्यांचं येणं कोणाच्याच नजरेत भरलं नाही. त्यांच्या 2 दिवस मागून घोडदळ निघालं. बनवासीच्या एक मुक्काम आधी येऊन तिथं थांबलं. रात्र झाली. पुलानं खूण करताच सगळे निघाले. बनवासी पहाटे उठलं ते कसल्या तरी जळकट वासानं. सगळ्या वातावरणात धूर भरून राहिला होता. उत्तरेच्या बाजूनं धुराचे लोटच्या लोट उठताना दिसत होते. काय जळतंय बघायला लोक धावले. पाहतात तर काय, सर्व धूर शेतांमधून उठत होता. एखाद्या शेतात कुठं ठिणगी पडली असती तर आग इतकी सर्वदूर पसरली नसती. पुलाच्या लोकांनी शेतांमधून जागोजागी आगी लावल्या होत्या. उत्तरेकडे काहीही दिसत नव्हतं. धूर खूपच जास्त होता. पाहता पाहता राजवाड्यात बातमी जाऊन पोहोचली. इतकी मोठी आग आपल्या आपण लागणार नाही याचा राजा कृष्णवर्म्याला अंदाज आला. नेमकं काय झालं माहिती काढायला त्यानं माणसं पाठवली. पण पुलाचे लोक तयारीतच होते. आलेला एकही माणूस परत गेला नाही. इतक्यात बनवासी शहरात आगीचे प्रचंड डोंब उठले. धान्याची कोठारं तुडुंब भरलेली होती. त्यांना कोणीतरी आग लावली होती. ज्वाळा आकाशाला भेटू लागल्या. धावत धावत वर्धा नदीवरून पाणी आणायला लोक धावले. असं अग्नितांडव कधीच बनवासीनं पाहिलं नव्हतं. एकाच वेळी सर्व धान्य कोठारं पेटवली गेली होती. कृष्णवर्मा काही उगीचच राजा झाला नव्हता. कोणीतरी जाणून बुजून या आगी लावल्या आहेत हे त्यानं ताडलं. मोऱ्यांवरची स्वारी तशीच सोडून ताबडतोब परत यायचा निरोप वृंदावनला पाठवला गेला. पण कितीही वेगानं वृंदावन परत आला तरी किमान 15-20 दिवस त्याला निरोप पोचून त्याला माघारी यायला लागलेच असते. मोठाले रांजण घेऊन शेकडो लोक बैलगाड्यांमधून वरदेमध्ये गेले. पाणी भरून ते आणून आग विझवायला वेळ लागणार होता. नदीवर पाणी आणायला गेलेला किसन अचानक थबकला. पाण्यातून काहीतरी वाहत येत होतं. काय आहे हे त्याला कळत नव्हतं. केसाळ काहीतरी प्राणी होता. जवळ आल्यावर किसनच्या लक्षात आलं ते एक मेलेलं माकड होतं. तीक्ष्ण हत्यारानं त्याचा गळा चिरला होता. कमरेला दोरी होती आणि तिच्या दुसऱ्या बाजूला मोठी गाठ होती. कोणीतरी त्याला मारून नदीत टाकलेलं होतं निश्चित. त्याच्याकडे दुर्लक्ष करत किसन आपल्या कामाकडे वळला. पण 2 दिवसातच बनवासी मधल्या लोकांना वरदेच्या पाण्याला घाणेरडा वास येतोय हे जाणवायला लागलं. पाण्याचा रंगही पिवळसर असावा असं अनेकांचं मत होतं. पाणी प्यायची इच्छा होईना. जे प्यायले त्यांना उलट्या जुलाब सुरू झाले. ज्या काही थोड्याफार विहिरी बनवासीमध्ये होत्या त्यांच्या पाण्यात मेलेली कुत्री दिसू लागली. अगदी राजा कृष्णवर्म्याला आणि त्याच्या परिवाराला सुद्धा उलट्या जुलाब सुरू झाले. अनेकांना पोटात कळा यायला सुरुवात झाली. जे काही सैन्य बनवासीमध्ये उरलं होतं त्याची अशीच गत होती. आणि याच वेळेला भरधाव दौडत आलेलं एक घोडदळ बनवासीमध्ये शिरलं.
घोडदळाच्या आघाडीवर स्वतः पुलकेशी होता. तलवारी, टोकदार पहारी आणि बाहेरच्या बाजूला धार असलेले मोठे विळे घेऊन दिसेल त्याला कापत हे सैन्य बनवासीचा नाश करू लागलं. नागरिक सैरावैरा पळू लागले. काय होतंय कोणाला कळेना. परवापर्यंत निर्धास्तपणे आनंदात नांदणाऱ्या बनवासीवर हे कसलं अरिष्ट येऊन कोसळलं. अचानक झालेल्या हल्ल्यानं बनवासी बावचळून गेलं. बनवासीच्या रस्त्यावरून धावणारे घोडेस्वार कन्नड भाषेत लोकांना मनी येले हिरो ओरडत घराबाहेर न पडायची ताकीद देत होते. त्यांच्या हल्ल्याला तोंड द्यायची क्षमता बनवासीमध्ये कोणातच उरली नव्हती. आपले 100 सैनिक अय्यप्पाच्या नेतृत्वाखाली पुलानं रमापतीच्या घराकडे पाठवले. रमापतीच्या घरातील लोकांना घराबाहेर पडायला मनाई केली गेली. रमापतीला स्थानबद्ध केलं गेलं. बनवासीत काय चाललंय याचा काहीच पत्ता रमापतीच्या घरातील लोकांना नव्हता. रमापतीनं कसलाही विरोध केल्यास त्याला इजा होऊ न देता बांधून ठेवण्याची स्पष्ट आज्ञा पुलानं अय्यप्पाला दिली होती. त्याचबरोबर हा हल्ला आपण केला असल्याची खबर रमापती किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळता कामा नये हे सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं. अय्यप्पानं हुकुमाची जशीच्या तशी तामिली केली. प्रतिहल्ला करू पाहणाऱ्या रमापतीला बांधून ठेवलं. जागच्या जागी गुरगुरण्यापलीकडे रमापती मग काहीच करू शकला नाही. दुपारी हल्ला आला आणि संध्याकाळपूर्वीच राजा कृष्णवर्म्यानं शरणागती पत्करली. अचानक 15,000 सैन्य चालून आल्यावर आधीच आजारानं पिडलेले कदंब काहीच करू शकले नाहीत. सर्व कदंब खानदानाला बांधून पुलाच्या समोर हजर केलं गेलं. पुलानं सर्वात आधी कृष्णवर्माला समोर बोलावलं. खाली मान घालून कृष्णवर्मा उभा राहिला. कृष्णा, काय समजतोस तू स्वतःला? प्रश्न ऐकून कृष्णवर्मा दचकला. एकेकाळच्या आपल्या नोकराच्या मुलानं आपल्याला नावानं हाक मारावी? काय झालं? कृष्णवर्मा स्वतःचा मान कमी होऊ देणार नव्हता. पकडला गेला असला तरी तिथला तो मानी राजा होता. काय झालं? तुझ्या या अविवेकी मुलानं काहीही चूक नसताना माझ्या भावाला सुळावर चढवलं आणि ते न थांबवता तू शांत राहिलास. आणखी काय व्हायला हवं? आनंद वर्मा मात्र स्वतःच्याच गुरमीत होता. जरी त्याला बांधून ठेवलं होतं तरी तो तिथूनच ओरडला. वाघ होत आम्ही, तुझ्यासारखे खालच्या जातीचे नाही. अचानक हल्ला केलास म्हणून आम्हाला हरवू शकलास. असे किती आले आणि गेले कदंब होते तिथेच आहेत आणि तिथेच राहणार. तू वाघ असलास तर मी विष्णूचा अवतार असलेला वराह आहे. पुलकेशी गरजला. वाघाला फाडणारा आणि नष्ट करणारा. आता यापुढे कदंबांचा समूळ नाश तर मी करणारच, पण तो तुझ्या या बापाला स्वतःच्या डोळ्यांनी बघायला लावणार. काय कृष्णा, बघच आता. कृष्णवर्मा गप्प राहिला. त्याला आणि त्याच्या इतर सर्व कुटुंबियांना घेऊन यायची आज्ञा देऊन पुला बाजूच्या मोकळ्या जागी गेला. कृष्णवर्म्यानं पाहिलं तर तिथे जमिनीत तोच सूळ उभा केलेला होता. बाजूला आणखी सूळ उभे होते. आपलं भविष्य कृष्णवर्म्याला स्पष्ट दिसत होतं. पण पुलाचा सूळ इतक्यावर संपणारा नव्हता. त्यानं कृष्णवर्माच्या मुलाला आनंद वर्माला पहिल्यांदा सुळावर चढवायची आज्ञा दिली. कृष्णवर्म्याच्या डोळ्यासमोर आनंद वर्माला फटके मारत फरफटत पुढे आणलं गेलं. अंगावरचे कपडे ओढून नागवं केलं गेलं. आता मात्र कृष्णवर्माचा धीर खचला. नको नको पुला, माझी चूक झाली. आनंदची चूक झाली. इतका क्रूर होऊ नकोस. धन्याला नावानं हाक मारतोस म्हणत चुकेतून फाडकन त्याच्या एक कानशिलात लगावली. त्या फटक्याच्या वेदनेनं कृष्णवर्मा झेलपटला. चुकलो होतं मी. एक वेळ सोडून द्या त्याला. कृष्णवर्मा गयावया करू लागला. एका अटीवर सोडतो त्याला, पुलकेशी म्हणाला. कृष्णवर्म्यानं आशेनं वर बघितलं. माझा हिरू परत आणून देशील? पण पण ते कसं शक्य आहे? कृष्णवर्मा धीरानं बोलला. शक्य नाही ना? मग यालाही क्षमा करणं शक्य नाही. माझ्या हिरूला कशा आणि किती वेदना झाल्या असतील ते तरी ह्याला कळायला हवं. इतकं बोलून पुलानं आनंद वर्म्याला सुळावर चढवण्याची खूण केली. 4 जणांनी उचलून आनंद वर्म्याला सुळावर बसवलं. अंगात घुसणाऱ्या सुळाच्या वेदनेनं कळवळणारा आनंद वर्मा तडफडू लागला. ते बघून कृष्णवर्मा मूर्छित झाला. त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणलं गेलं. थोड्याच वेळात आनंद वर्मा मरण पावला. त्याच्या पाठोपाठ कदंब खानदानातील इतर सर्व पुरुषांना कृष्णवर्म्याच्या नजरेसमोर सुळावर चढवलं गेलं. सर्वात शेवटी कृष्णवर्म्याला सुळावर चढवून मगच पुलाचा राग शांत झाला. बनवासी लुटण्याची सैन्याला आज्ञा झाली. राज्याचा संपन्न खजिना हातात आला. सर्व धनसंपत्ती बैलगाड्यांवर लादून वातापीच्या दिशेनं रवाना केली गेली. राजवाड्यातील सर्व स्त्रियांना पकडून त्यांना दोरानं बांधून पायी चालत वातापीला नेलं गेलं. कदंब खानदानाची पूर्णपणे वाताहत झाली. कृष्णवर्म्याचा एक अगदी लहान नातू अजवर्मन मात्र या कत्तलीतून बचावला. तो केवळ 3 वर्षाचा होता. त्याला आणि त्याच्या आईला एका दासीनं साध्या कपड्यात राजवाड्याच्या बाहेर काढलं. लढाईच्या अंधाधुंदीचा फायदा घेऊन कोणाच्याही नकळत ती बनवासीमधून दूर तिच्या गावी निघून गेली.
कृष्णवर्म्याच्या धाकट्या मुलाला एक पुत्र आहे ही माहिती पुलकेशीला होती, पण लढाईच्या धामधुमीत आणि नंतरच्या परिस्थितीत तो कुठे गेला हे कोणालाच कळलं नाही. अगदीच अल्पवयीन मूल असल्यानं पुलकेशीनं त्याला शोधून काढण्याकडे जोर दिला नाही. राजकुमार अजवर्धन लवकरच सगळ्यांच्या विस्मरणात गेला. राजवाडा पूर्णपणे लुटून उद्ध्वस्त केला गेला. बनवासीच्या समृद्ध बाजारपेठेची हीच गत झाली. मूल्यवान सर्व वस्तू जप्त करून वातापीला पाठवल्या गेल्या. नगराला उपरत्न लावलेले 4 कमानदार दरवाजे होते. त्या कमानी खूपच भव्य आणि जड होत्या. कमानींचे मोठाले तुकडे करून ते बैलगाड्यातून बदामीला नेले गेले. सर्व बनवासीच्या नागरिकांना एका मोठ्या मैदानात आणलं गेलं. मग त्यांच्याशी बोलायला पुला उभा राहिला. बनवासीच्या नागरिकांनो, मी सुद्धा तुमच्यासारखा कदंबांच्या राज्यातील एक सामान्य नागरिक होतो. पण कदंबांच्या अत्याचारामुळे मला हे करावं लागलं. कुठल्याही सामान्य नागरिकाच्या धनसंपत्तीला हात लावायचा नाही, ही आज्ञा मी माझ्या सैनिकांना दिली होती. तरीही चुकून कोणाची लूट झाली असेल तर त्याला पूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. मात्र जे कदंबांचे हितैषी होते, कृष्णवर्म्याच्या दरबारात मुजरे करत होते, त्यांची गय केली जाणार नाही. आजपासून कुठलाही कदंब तुमचा राजा नाही. आजपासून तुम्ही वातापीच्या राज्याचे नागरिक आहात. तुमची नेहमीची कामं चालू ठेवा. आजपासून तुमची निष्ठा माझ्यापाशी असायला हवी. तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. पण कोणी माझ्याशी किंवा माझ्या राज्याशी गद्दारी केली तर त्याचा सर्वनाश केल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्हाला जर माझी सत्ता मान्य नसेल तर पुढल्या 2 दिवसात तुमची चीज वस्तू घेऊन राज्याबाहेर निघून जायला मोकळे आहात. त्यानंतर मात्र तुम्हाला वातापीचे नागरिक म्हणूनच राहावं लागेल. कोणीतरी ओरडलं, राजा पुलकेशीचा विजय असो. लोकांमधून गर्जना उसळली. सेनापती वृंदावन आता कधीही बनवासीला परत येऊन पोहोचला असता. त्यापूर्वी नगरावरची पकड घट्ट करणं आवश्यक होतं. पुलानं सर्वात आधी बनवासीचा खजिना ताब्यात घेतला. मेघमेरू आणि अय्यप्पाच्या ताब्यात तो देऊन निम्म्या फौजेसह सुखरूप वातापीला हलवला. वृंदावनला एक पत्र लिहून त्याच्याकडे जासूद रवाना केले गेले. कृष्णवर्मा मारला गेला असून यापुढे त्यानं महाराज पुलकेशीचे आदेश मानावेत अशी त्यात आज्ञा होती. वृंदावन गुपचूप आपली सत्ता मान्य करणार नाही याची पूर्ण जाणीव पुलकेशीला होती. त्यामुळे अगोदर कदंबांच्या राजवटीची सर्व चिन्ह नष्ट करण्याकडे त्यानं भर दिला. बनवासीचा पाडाव करून कदंबांचा सर्व मुलूक आपल्या राज्याला जोडल्यामुळे वातापीच्या राज्याची सीमा खूपच विस्तारली गेली होती. लिंगण्णा, केसरी, वनराज, केशव, सुकेतू, अय्यप्पा हे साथीदार होतेच. आता त्यांना स्वतंत्र जबाबदारी देऊन विस्तारलेल्या राज्याच्या सर्व बाजूंना पाठवायचं पुलानं ठरवलं. वातापीला आल्यावर पुलानं त्यांची नेमणूक केली. सुकेतूला सल्लागार म्हणून वातापीमध्येच ठेवलं. त्याचबरोबर तो पुलाचा मुख्य मंत्री म्हणून काम पाहणार होता. अय्यप्पा सर्व सैन्याचा प्रमुख. बनवासीचा पाडाव करून कदंबांचा सर्व मुलूक आपल्या राज्याला जोडल्यामुळे वातापीची सीमा खूपच विस्तारली गेली होती. यापुढे लिंगण्णा, केसरी, वनराज, केशव, सुकेतू, अय्यप्पा या सर्वांना स्वतंत्र जबाबदारी देऊन विस्तारलेल्या राज्याच्या बाजूंना पाठवायचं असं पुलानं ठरवलं. वातापीला गेल्यावर तो त्यांची नेमणूक करणार होता. सुकेतू सल्लागार राहणार होता. त्याचबरोबर तो पुलाचा मुख्य मंत्री म्हणून काम पाहणार होता. अय्यप्पा सर्व सैन्याचा प्रमुख. लिंगण्णा, केसरी, वनराज, केशव राज्याच्या 4 दिशाला जाणार होते. वातापी ही राजधानी राहणार होती. वराह हे राजचिन्ह होणार होतं. पुलकेशीला यापुढे सर्वांनी महाराज म्हणावं अशी दवंडी सगळीकडे पिटवली गेली. कदंबांच्या सर्व राज्यातील प्रत्येक गावात ही दवंडी पिटवली गेलीच पाहिजे यावर सुकेतू जातीनं लक्ष देणार होता. कदंबांचा समूळ विनाश झालाय आणि यापुढे या प्रदेशाचा राजा महाराज पुलकेशी आहे आणि त्याची राजधानी यापुढे वातापी राहील हे सर्वांच्या मनावर ठसवणं गरजेचं होतं. पण सध्या येणाऱ्या वृंदावनकडे लक्ष देणं आवश्यक होतं. पुलानं सुकेतूला बोलावलं. सुकेतू, आतापुरती ही व्यवस्था ठीक होती, पण यापुढे आपल्याला नीट विचार करून गोष्टी करायला लागतील. कसं करायचं? सुकेतू म्हणाला, महाराज. पुला चमकला. सुकेतू, अरे बाकीच्यांचं ठीक आहे, पण तू कशाला मला महाराज म्हणतोयस? नाही महाराज, मी सुद्धा तुम्हाला यापुढे महाराज म्हणणं गरजेचं आहे. राजमाता सोडून कोणीही तुम्हाला नावानं हाक मारायची नाही, अगदी मी सुद्धा किंवा इतर कोणीही. याचं पालन सर्वांनीच करायला हवं. थोड्याशा नाखुशीनं पुलानं त्याला मान्यता दिली. तर महाराज, आपल्याला या सर्व प्रदेशाचं एक राज्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला राज्याची व्यवस्था नीट करावी लागेल. कदंबांच्या राज्यात जी राज्य व्यवस्था केली होती त्याचा अभ्यास मी केलाय. त्या धर्तीवर आपण आपल्याला हवी तशी व्यवस्था आपल्या राज्याची केली तर आपल्यालाच फायदा होईल. जरी आपण कदंबांचं पूर्ण अनुकरण करणार नसलो तरी त्यांच्या काही गोष्टी चांगल्या होत्या, त्या आपण घ्यायला काहीच हरकत नाही. पुलकेशीला ते पटलं. ठीक आहे, मग आपण यापुढे कसं करायचं त्याचा विचार कर. असं करूया का, मागच्या वेळी आपण भटकळला शंकर स्वामींना भेटलो होतो. इथलं सगळं स्थिरस्थावर झालं की त्यांना भेटून त्यांचा सल्ला घेऊया. काय वाटतं? सुकेतूलाही ते पटलं.
पुलकेशी छावणीत परत आला तोवर त्याला वृंदावन परत यायला निघाल्याची खबर मिळाली. त्यानं आपली फौज पुन्हा नव्या लढाईला सज्ज करण्याची आज्ञा दिली. वाटेतच वृंदावनला बनवासीच्या नाशाची खबर मिळाली. तो बनवासीला न येता सरळ हुबळीला गेला. बनवासी आणि वातापी याच्या मध्ये आपण गेलो की पुलकेशीचा माघारी जायचा मार्ग बंद होईल आणि त्याला आपण अडवू शकू असा त्याला विचार होता. पण वृंदावन असं काही करील याची पुलकेशीला पूर्ण कल्पना होती. आधीच त्याने मेघमेरू आणि अय्यप्पाला त्यांच्या वातापीला पाठवलं होतं. त्यांच्याकडे असलेल्या फौजेपैकी निम्मी वातापीला ठेवून उरलेली अर्धी पुलकेशीनं नवलगुंडपाशी आणायला सांगितली. ती येईपर्यंत पुला बनवासीलाच थांबला. ही फौज आल्यावर पुलानं आपल्या फौजेपैकी 1/3 फौज बनवासीला केशवच्या ताब्यात ठेवली आणि उरलेल्या 2/3 फौजेसह तो हुबळीच्या दिशेनं चालू पडला. हुबळीपासून एका मुक्कामावर आल्यावर त्यानं मेघमेरूकडे निरोप पाठवला. युद्धाला कधीही तोंड लागलं असतं. इतक्यात पुलाचे जासूद पत्र घेऊन गुपचूप वृंदावनच्या फौजेत शिरले. वृंदावनच्या हाताखाली असलेल्या सरदारांची गाठ घेऊन त्यांना पत्र दिली गेली. आपल्यावर शस्त्र न उचलता जे शरण येतील त्यांना कसलीही तोशीस लागू न देता आपल्या सैन्यात समाविष्ट केला जाईल असा मजकूर पुलकेशीनं सर्व सरदारांकडे पाठवला होता. काही जासूद पकडले गेले आणि त्यांना वृंदावनच्या समोर हजर केलं गेलं, पण व्हायचा तो परिणाम झालाच. कदंबांचा विनाश एकाच दिवसात करणाऱ्या योद्ध्याच्या विरोधात जायला सरदार मनापासून तयार नव्हते. वृंदावनच्या सैन्यात फाटाफूट सुरू झाली होती. पुलाच्या सैन्याची वृंदावनच्या सैन्याशी गाठ पडली. तुंब लढाई सुरू झाली. वृंदावनकडे असलेली फौज जरी जास्त असली तरी एकतर बनवासीच्या पाडावामुळे ती मनानं खचली होती. वृंदावन तसं बघायचं तर कसलेला सेनापती. सुरुवातीला त्याची सरशी होणार अशी लक्षणं दिसत होती, पण तितक्यात मेघमेरूची फौज दौडत त्याच्या पिछाडीकडून येताना दिसली आणि वृंदावनच्या फौजेचा उरला सुरला धीर खचला. पळ सुरू झाला. 2 फौजांच्या कैचीत सापडलेला वृंदावन पकडला गेला. आता त्याने पुलाच्या बाजूला यायची इच्छा दर्शवली, पण पुलाला त्याच्यावर विश्वास नव्हता. तो कदंबाचा विश्वासू असून संधी साधून आपल्याला दगा करू शकतो हे पुलाला माहीत होतं. वृंदावनला कैद केलं गेलं. बंदोबस्तानं वातापीला पाठवून दिलं. त्याच्या हाताखाली जे सैन्य होतं त्याला पुलानं आपल्या सैन्यात सामील करून घेतलं. विजयी पुलकेशी वातापीला परत निघाला. मेघमेरूला बनवासीची जबाबदारी दिली गेली. तो तिथेच राहून बनवासीमध्ये काही गडबड होत नाही हे पाहणार होता. कदंबांचा हितैषी किंवा कदंबांशी संबंधित कोणीही सापडल्यास त्याचा नायनाट करायची मेघमेरूला परवानगी होती. तिथे सगळे स्थिरस्थावर झाल्यावर त्याने वातापीला येऊन पुलाला भेटायचं होतं. मग त्याला पुला पुढची कामगिरी देणार होता. बनवासीमध्ये पुलाला विरोध करू शकेल अशा ताकदीचं आता कोणीच उरलं नव्हतं. जे शस्त्र खाली ठेवून शरण आले त्यांना पुलानं आपल्या सैन्यात सामावून घेतलं. त्यांना आता विस्तारलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या बाजूंना संरक्षण करण्यासाठी नेमलं. तरीही त्यांच्यावर इतक्यात पूर्ण विश्वास टाकणं धोक्याचं होतं. त्यामुळे सर्वांची कुटुंब वातापीला हलवली गेली. वातापीवर आता चांगलाच ताण पडणार होता. हा भाग इथेच थांबूया. पुढचा भाग पुढच्या. नमस्कार. पाहत राहा एक होता परमेश्वर.